साताऱ्यातील सोमवार पेठेतील माझ्या पाठीमागं बघू शकता, हे जे घर आहे हे पद्मभूषण कर्मवीर अण्णा भाऊराव पाटील याच घरामधून त्यांनी शिक्षणाची बीज रोवली आणि एक रयतेचा वटवृक्ष निर्माण केला, ज्याच्यामध्ये लाखो मुलं शिक्षण घेत आहेत। हे सातारच्या मुख्य बाजारपेठेतील सोमवार पेठेतील हे घर आहे। अत्यंत साधेसं असं घर आहे, सिंपल घर म्हणू शकतो आपण। या घरामध्येच कर्मवीर अण्णांचं वास्तव्य होतं। आता त्यांचे नातू डॉक्टर अनिल पाटील जे संघटक आहेत रयत शिक्षण संस्थेचे, ते वास्तव्य करत आहेत। त्यांच्याकडनं अण्णांच्या काही आठवणी असतील आणि अण्णांबद्दलची माहिती असेल ती आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत। अण्णांची जयंती ही आपण 22 सप्टेंबरला दरवर्षी साजरी करतो आहोत। पण हे अण्णा कुठले? अण्णांचं मूळ गाव म्हटलं असेल तर कर्नाटकामध्ये मूडबिद्री म्हणून जैनांचं एक देवस्थान आहे आणि त्यांचं आडनाव सुद्धा पाटील नव्हे, तर त्यांचं आडनाव होतं देसाई। आणि काही कारणामुळे त्यांचं मूडबिद्रीपासून हा पन्हाळ्यापर्यंतचा एक प्रवास, तिथं नाव झाला गेला, त्यांचं नाव झालं महाजन, व्यवसाय बदलला गेला शेतीचा व्यवसाय वजन विक्रेत्याचा झाला, तिथून ते आयतोड्याला गेले, आयतोड्याचे पाटील झाले गेले, व्यवसाय शेतीचा झाला। एक त्यांचा भाऊ येळगावला गेला, तो मराठा झाला। नंतरच्या काळाच्या मध्ये जर आपण बघत असतो की अण्णांनी सर्व जाती धर्माची मुलं एकत्रित आणली गेली, त्याचं मूळ कुठं जर म्हटलं असेल तर कदाचित या प्रसंगामध्येच असलं तरी चालेल। अण्णांचा जन्म जरी कुंभोजला झाला तरी त्यांचं शिक्षण जे मुख्य झाले 1902 ते 1909 पर्यंत कोल्हापूरला शिक्षण झालं। आणि रयत शिक्षण संस्था काढणं आणि रयत शिक्षण संस्थेचं ज्या प्रकारची त्यांनी जे उंची वाढवलेली होती त्याचं मूळ कारण म्हटलं तर हे कोल्हापूर आहे म्हटलं तरी चालेल। 1902 ते 1909 पर्यंत पहिली 7 वर्ष ते जैन बोर्डिंगमध्ये राहत होते आणि त्यावेळेपासूनच त्यांचा हा जातीभेदाला विरोध होता, अन्यायाला विरोध होता। किंबहुना त्यांची बोर्डिंगमधून हकालपट्टीसुद्धा केवळ मिस क्लर्क म्हणून हरिजन मुलांच्यासाठी जे हॉस्टेलचं उद्घाटन होतं त्याला ते हजर राहिले आणि त्याच्यानंतर ते आंघोळ केली नाही म्हणून तिथनं हकालपट्टी गेली आणि सुदैवानं मामासाहेब खानविलकर हे महाराजांचे मामा होते आणि त्यांचे मुलगा बाळासाहेब खानविलकर हा अण्णांचा मित्र होता। त्याच्यामुळं अण्णांनी डायरेक्ट शाहू महाराजांच्या राजवाड्यामध्येच त्यांना शेवटचे 1.5-2 वर्ष राहण्याचा हा योग आला गेला। किंबहुना शाहू महाराजांनी जे काही कोल्हापूर संस्थानामध्ये ज्या सुधारणा केल्या त्याचा मोठा परिणाम हा अण्णांच्या जीवनावर झाला म्हटलं तरी चालेल। आणि त्याच्यानंतरच्या काळामध्ये काही काळ त्यांनी ओगलेंच्यामध्ये काम केलं, किर्लोस्करांच्यामध्ये काम केलं, दोन्ही ठिकाणी त्यांनी आणि कुपरमध्ये सुद्धा काम केलं। दोन्ही ठिकाणी सर्वसाधारणपणे कामगारांच्या मुलांच्यासाठी शिक्षणासाठी CSR मिळावा, CSR कल्पना ही त्यांनी 100 वर्षापूर्वी मांडलेली होती, पण दुर्दैवाने अपेक्षित सहकार्य न मिळाल्या कारणानं त्यांनी सोडलं। आणि त्याचवेळी शाहू महाराजांच्या काळामध्ये जो संपूर्णपणे एक दलित समाजावर, बहुजन समाजावर अन्याय होत होता आणि ह्या सगळ्या अन्यायाच्या मागं एक सत्यशोधक समाजाची जी महात्मा फुलेने 1873 साली जी स्थापना केली होती त्याचा उदय किंबहुना त्याची पुनर्रचना ही 1911 साली कोल्हापूरला झाली गेली। आणि परत एकदा बहुजन समाजाची जर सुधारणा व्हायचं असेल तर आपण काहीतरी केलं पाहिजे असं त्याच्यामध्ये अण्णासाहेब लट्टे होते, त्याच्यामध्ये केशवराव जेदे होते, त्याच्यामध्ये प्रिन्सिपल डोंगरे होते, त्याच्यामध्ये वालक कोठारी होते। ही सगळी त्या काळातली बहुजन समाजातील दादा मंडळी ही होती। शिक्षणाचं महत्त्व काय असतं हे संपूर्ण जगभर ज्यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात ओळखून दिलं ते म्हणजे कर्मवीर अण्णा। कर्मवीर अण्णांची 137वी जयंती 22 सप्टेंबरला साजरी होत आहे। खरं तर समाजामधील असा जो घटक आहे ज्याला कोणीच वाले नसतं, ज्याला आईवडील नसतात, अशा लहान मुलांना कर्मवीर अण्णांनी स्वतः त्यांचं पालकत्व घेतलं। ज्यांच्याकडे पैसे नव्हते शिक्षणासाठी त्यांना मायेचा आधार दिला आणि त्यांचं शिक्षणाची जबाबदारी अण्णांनी घेतली। सुरुवात झाली ती साताऱ्यातील याच धनणीच्या बागेमध्ये। याच बागेमध्ये त्या काळातील म्हणजे 18व्या शतकातील मी आपल्याला आवर्जून सांगेन, साधारण म्हणजे 1890 1895 साल असेल,
त्यावेळेस अण्णांनी ही सगळी गोष्ट ओळखली आणि धन्नीची बाग चालू केली। या बागेमध्ये त्यांनी शाहू बोर्डिंगच्या नावानं, म्हणजे छत्रपती शाहू महाराजांनी पण त्या काळामध्ये इथं कर्मवीर अण्णांना मदतीचा हात दिला होता आणि त्यातनं ही धन्नीची बाग उभी राहिली। आज या बागेमध्ये म्हणजे बाग म्हणायचं कारण म्हणजे संपूर्ण वटवृक्षाची झाडं आहेत, जे वटवृक्ष रयत शिक्षण संस्थेचं सिम्बॉल आहे। त्याच वटवृक्षाच्या छायेखाली समाजातील अनाथ बेघर मुलं इथं राहत आहेत, त्यांचं शिक्षण चालू आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आत्ता महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत, त्या आत्महत्या केलेल्यांची पण मुलं आज या धन्नीच्या बागेमध्ये शिक्षण घेत आहेत। तर अशा या थोर महापुरुषाला खरंच अभिवादन आहे। असं केशवराव विचारे होते सातारा रोडचे, आणि यांना वाटलं की जर आपण गावोगाव काही जलसे केले गेले, भाषणं केली गेली, तर आपण बहुजन समाजामध्ये काही बदल घडवू शकू। पण दुर्दैवाने भाषणं करूनही काही फारसा फरक पडला नाही। म्हणून 25 सप्टेंबर 1919ला कालाला सत्यशोधक समाजाचं अधिवेशन झालं गेलं। केशवराव बागडे हे त्याचे अध्यक्ष होते, आणि त्यावेळी प्रबोधनकार ठाकरे, तिथून माधवराव बागलही होते, केशवराव जेदेही होते। म्हणजे थोडक्यात म्हणजे बहुजन समाजातील त्या काळातील सर्व नेते हजर होते, आणि एकंदर ह्या सत्यशोधक समाजाची पुढची वाटचाल कशी व्हावी या दृष्टीनं मंथन झालं गेलं। आणि त्याच्यातून एक निर्णय काढला गेला की एखादी शिक्षण संस्था काढली आणि शिक्षणाखेरीज पर्याय नाही, शिक्षण जर बहुजन समाजाला मिळालं गेलं तरच बहुजन समाजाचा उद्धार होईल, अशी एकंदर सगळ्यांची धारणा झाली। आणि त्याच्यातून एक संस्था काढायची ठरवलं गेलं, आणि त्या संस्थेची जबाबदारी अण्णांच्यावर सोपवली गेली, आणि त्या संस्थेचं नाव दिलं गेलं रयत। रयत हा शब्द कुठून घेतला? रयत या शब्दाचा अर्थ सर्वसामान्य जनता। छत्रपती शिवाजी महाराजांच्या एका आज्ञापत्रामध्ये रयत या नावाचा उल्लेख आहे। त्याच्यामध्ये त्यांनी त्यांचे जे अधिकारी होते त्या अधिकाऱ्याने एक आदेश दिलेला आहे, रयतेच्या भाजीच्या देठातही हात लावू नका, इथपर्यंत। म्हणजे या शब्दातून हा रयत शब्द घेतला गेला। आणि काल्याला ही रयतची एक त्यांनी रात्रशाळा, दोंडेवाडीला एक प्रायमरी शाळा काढली गेली, रात्रशाळा आणि हॉस्टेल अशी एक ती रयतची पहिली सुरुवात। पण त्याचवेळी अण्णा किर्लोस्करमध्ये काम करत होते, ओगलेमध्ये काम करत होते, आणि त्याच्यातून त्यांनी बघितल्यानंतर आपण ह्या उद्योगपतींच्या बरोबर काम करत असताना आपल्याला अपेक्षित यश मिळत नाही किंवा अपेक्षित आपल्याला त्याचे इफेक्ट्स मिळत नाहीत, म्हणून त्यांनी सगळं सोडलं आणि सातारला ते आले गेले। आणि सातारला येत असताना त्यांनी 5 मुलांच्यावर ही संस्था सुरू केली। पहिला मुलगा म्हणजे शंकर मोहिते, हा दुधगावचा, काही दिवस राहिला आणि नंतर तो सोडून गेला। त्याच्यानंतर शंकर कांबळे, NR माने, TR माने, बंडू पाटील असे गेल्या अनेक वर्षापासून माझा रयत शिक्षण संस्थेची पहिल्यापासून बराच नजीकचा संबंध आलेला होता। ज्या वेळेला संयुक्त महाराष्ट्राची चळवळ साताऱ्यामध्ये सुरू झाली आणि साताऱ्यामध्ये त्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये बैठका सुरू झाल्या, कारण त्यावेळेला क्रांतिसिंह नाना पाटील हे आमच्या या घरामध्ये 11 रविवार पेठ या ठिकाणी राहत होते। त्यामुळं महाराष्ट्रातील जे मान्यवर होते की जे संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये सहभागी झाले होते, त्यामध्ये प्रामुख्याने आचार्य अत्रे, वारा कोठारी, शाहीर अमर शेख आणि साताऱ्यातून कर्मवीर भाऊराव पाटलांचा या सर्व गोष्टीला मोठ्या प्रमाणात पाठिंबा होता। त्या काळामध्ये एक महत्त्वाची आठवण मला या सांगू इच्छितो की ज्या वेळेला आचार्य अत्रे आणि वारा कोठारी यांनी महाराष्ट्रामध्ये संयुक्त महाराष्ट्र समितीचा दौरा सुरू केला, तर या दौऱ्यामध्ये त्यांनी ज्या वेळेला बेळगावपासून सगळं सुरू केला त्यावेळची स्लोगन होती, बेळगाव कारवार निपाणीसह म्हणून संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे। आणि हे करत असताना सर्व ठिकाणी आचार्य अत्रे आणि वारा कोठारी यांच्या सभा, कारण हे दोन्ही जण पत्रकार होते आणि पत्रकारांच्या सभा उधळल्या जात होत्या। साताऱ्यातली सभा ही त्यावेळेला कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली होती। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही जी सभा झाली, या सभेला काही त्यावेळच्या काँग्रेसचे मान्यवर यांनी त्या ठिकाणी निदर्शने करून ती सभा उधळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु कर्मवीर भाऊराव पाटलांनी त्या ठिकाणी स्पष्ट आदेश दिला की ही मी सभा करणार आहे, आणि सभा झाली। ही सभा झाली, पण ज्यांनी उधळण्याचा प्रयत्न केला त्यांच्यावरती प्रॉसिक्युशन त्यावेळच्या SP
यांनी केलं होतं आणि ही केस महाराष्ट्रभर त्यावेळेला गाजली होती. आणि या ह्याच्यामध्ये कर्मवीरराव पाटील एक महत्त्वाचे साक्षीदार होते. आचार्यात्र्यांची माणसं त्यावेळेला तिथून येऊन कारण मग खटला हा आचार्यात्रे वारा कोठारी यांच्यावरती नोंदवण्यात आला होता आणि करत होते. दुसरी गोष्ट म्हणजे क्रांतीसिंह पाटील हे आमच्या घरी राहत असल्यामुळं आणि ते याच ठिकाणी राहत असल्यामुळं आमच्या वाड्याच्या समोर बसायचे. मग त्यांना भेटायचं असेल तर कर्मवीर भाऊराव पाटील हे खालच्या रस्त्यानं खास त्यांचा एक टांगा होता, त्या टांग्यातून ह्या ठिकाणी यायचे. 5 मिनटं 10 मिनटं थांबायचे, क्रांतिसिंह नाना पाटलांची चर्चा करायचे आणि पुढे नाही. त्यावेळेला मी शाळेत होतो. हळूहळू शाळेत जाताना मी कॉलेजला जायला लागलो. कॉलेजला जात असताना त्यावेळेला महत्त्वाची एक चळवळ उभी राहिली, ती गोव्याची. त्या गोव्याच्या चळवळीला ही जी गोव्याची चळवळ होती, या चळवळीला खरं म्हणजे पाठिंबा आम्हाला त्यावेळेला जो दिसला तो कर्मवीर भाऊराव पाटलांचा. कारण कर्मवीर भाऊराव पाटलांचे शिष्य बॅरिस्टर PG पाटील असेल, गायकवाड सर असतील, भगरे सर असतील, ही जी सर्व त्यावेळची युवक मंडळ होती, शाळेमध्ये शिकत होती, काही प्राध्यापक झाली होती, त्यांचा एक ग्रुप ह्या गोवा मुक्तीसारखी जी चळवळ झाली, वडूचे गाडगे सर होते, अशा सर्वांना पाठवण्याचं काम हे आचार्यांच्याबरोबर आणि क्रांतिसिंह नाना पाटील यांच्याबरोबर मोठ्या प्रमाणामध्ये भाऊराव पाटील यांना पाठिंबा दिला होता. त्यांच्या सहवासामुळे मी शिवाजी कॉलेजमध्ये मला ॲडमिशन मिळाली. त्या काळामध्ये आमच्या वडिलांचा हॉटेलचा व्यवसाय होता. ओळख झाल्यामुळं भाऊराव पाटलांनी त्या ठिकाणी एक हॉटेल चालवायला आम्हाला काही वेळ दिला होता. ही माझी आठवण आहे. दुसरी महत्त्वाची आठवण या ठिकाणी मला सांगू इच्छितो. कर्मवीर भाऊराव पाटील यांचे 2 नातू, एक थोरला नातू म्हणजे अजित पाटील, अप्पासाहेब पाटील यांचे ते दोन्ही चिरंजीव, आणि अजित पाटील आणि मी हे शाळेपासून इंग्लिश स्कूलपासून कॉलेजमध्ये आम्ही वर्गात एका होतो. तर दुसरे चिरंजीव अनिल पाटील, की अजित पाटील यांचं नुकतंच निधन झालं आहे, परंतु आम्ही एकमेकांशी एक मैत्रीच्या भावनेने तयार राहतो. दुसरे अनिल पाटील, मी ज्यावेळेला नगरसेवक म्हणून निवडून आलो त्याच वेळेला अनिल पाटील आम्ही दोघं जण निवडून आलो. आप्पासाहेबांच्या सहकार्यानं आम्ही दोघंही नगरपालिकेमध्ये त्यावेळी विविध कमिट्यांचे चेअरमन म्हणून काम केलेलं आहे. अशा तऱ्हेनं आमचा आणि आमच्या घराण्याचा कर्मवीर भाऊराव पाटलांशी नजीकचा संबंध आला. इंग्लिश स्कूलला मी शिकत असताना अजित पाटीलमुळे त्यांच्या कर्मवीर पाटील जे सोमारपेठेमध्ये इंग्लिश स्कूलच्या जवळ राहत होते त्यावेळेला त्यांच्या घरी येण्या जाण्याचा देखील मला सहवास त्यावेळेला शाळेच्या सुट्टीमध्ये आम्ही त्यांच्याकडे जायचो हा मिळालेला आहे. याचबरोबर संयुक्त महाराष्ट्र चळवळीला विरोध करत आहेत म्हणून त्यांच्यावरती अनेक वेळा कठीण प्रसंग आले होते, परंतु त्यांच्या निश्चयापुढं हे सर्व कठीण प्रसंग निभावण्यात आले आणि त्यांनी शेवटपर्यंत संयुक्त महाराष्ट्र चळवळ, गोवा मुक्ती चळवळ याला पाठिंबा. दुसरी गोष्ट, शाहीर अमर शेख यांच्या काही कार्यक्रमाच्या निमित्तानं त्यांना आपल्या ते महाराजा सयाजीराव विद्यालय आहे, त्या महाराजा सयाजीराव विद्यालयाच्या संदर्भामध्ये ज्यावेळेला शाहीर अमर शेख यांनी काही महत्त्वाची टिप्पणी केली होती, त्या टिप्पणीबद्दल त्यांनी शाहीर अमर शेख यांना धन्यवाद दिले होते. कारण त्यावेळेला जे महाराजा सयाजीराव विद्यालय त्याच्यावरती कुंपण करणं वगैरे अनेक गोष्टीसाठी आर्थिक अडचण होती. आर्थिक उभारणीसाठी शाहीर अमर शेख यांच्या रूपानं त्यांना मदत करण्यात आली आणि हा त्यावेळेचा माझा, कारण शाहीर अमर शेख देखील या ठिकाणी आल्यानंतर आचार्यात्रे, वारा कोठारी, क्रांतिसिंह नाना पाटील या ठिकाणी राहत असल्यामुळं त्यांच्या समोरमध्ये आमच्या या घरामध्ये त्यांचा सहवास लाभला आणि या सगळ्या लोकांना भेटण्यासाठी कर्मवीरराव पाटील हे नित्य नियमाने या ठिकाणी यायचे. त्यांची जरी 501ची गाडी नंबरची गाडी होती शेवरलेट, तरी देखील ज्यावेळी ते शिवाजी कॉलेजवर जायचे
त्यावेळेस खास करून खालच्या रस्त्याने त्यांच्या ठराविक टांग्यामधून ते जात असत. शिवाजी कॉलेजवरती ज्यावेळेला एक लहान असताना मला फिरण्याचा तिथं योग आला, त्यावेळेस त्यांचा सहवास मला चांगल्या पद्धतीने लाभला आहे आणि आज मी त्याबद्दल त्यांचा ऋणी आहे म्हटलं तर चालेल आणि मला सहवास लाभल्याबद्दल मला मनस्वी आनंद होत आहे. ज्या घरातनं आत्ता मी मुलाखत देत आहे तेच अण्णांचं घर 1924 साली हे पहिल्यांदा भाड्याने घेतलं होतं आणि नंतर त्यांनी ते विकत घेतलं. रयत शिक्षण संस्थेची सुरुवात तर ती याच घरातून झाली आणि याच घरामध्ये 25 फेब्रुवारी 1927 साली रात्री 8 वाजता महात्मा गांधी स्वतः इथं आले होते आणि त्यांनी या बोर्डिंगचं नामकरण शाहू महाराजांच्या नावाने नामकरण त्यांनी इथं केलं गेलं. आणि मग त्यावेळी महात्मा गांधींनी 2 गोष्टी त्याच्यामध्ये महत्त्वाच्या होत्या त्या प्रसंगामध्ये. साबरमतीच्या आश्रमात सुद्धा मी काही करू शकलो नाही ते त्या अण्णा भाऊराव पाटील तुम्ही इथं हे केलेलं आहे. म्हणजे सर्व जाती धर्माची मुलं एकत्रित राहणं, एकत्रित अभ्यास करणं, एकत्रित स्वयंपाक करणं, हा जो अण्णांचा जगावेगळा आजच्या भाषेमध्ये तो एक मोठा स्टार्टअपच होता म्हटलं तरी चालेल. एक यशस्वीपणे स्टार्टअप निर्माण केला आणि त्याचवेळी एक हरिजन विद्यार्थी भिंगार देवे आणि एक मुसलमान विद्यार्थी अप्पालाल शेख हे दोघंही 5वीला संस्कृत विषयामध्ये त्यांच्या शाळांच्यामध्ये प्रथम आल्याबद्दल महात्मा गांधींनी त्यांच्या स्वतःच्या गळ्यातला हार या मुलांच्यापासून घेतला आणि त्याचवेळी महात्मा गांधींच्या समोर अण्णांनी शपथ घेतली की मी आयुष्यभर खादी घालणार आहे आणि बहुजन काम मुलांच्यासाठी मी काम करणार आहे, मी जात पात वगैरे काही करणार नाही. सुरुवातीच्या काळामध्ये ह्या सगळा खर्च अण्णांनी स्वतः केला गेला आणि किंबहुना त्यांच्या पत्नी म्हणजे माझ्या आजी लक्ष्मीबाई यांचा याच्यामध्ये खूप मोठा वाटा आहे. जवळजवळ अंगावरचे 200 तोळं सोनं त्यांनी या रयत शिक्षण संस्थेच्या त्या काळामध्ये 1924 ते 1930 पर्यंत दिलं गेलं त्यांनी आणि इव्हन 2 वेळा मंगळसूत्रसुद्धा अंगावरचं काढून दिलेलं होतं. अण्णांनी स्वतःची शिल्लक, आईवडिलांच्या नावचे शेअर्स, किर्लोस्करचे शेअर्स हे सगळं काही विकलं. म्हणजे त्या काळचा खर्च जवळजवळ एक 10,000 रुपये होता आणि हार्डली 1,000-1,200 रुपये त्यावेळी काही देणगी मिळत होती म्हटलं तरी चालेल. आणि याच्यातून मग गावोगावी जायचे, हुशार विद्यार्थी एकत्रित करून आणायचे, त्यांचं शिक्षण द्यायचं आणि देत असताना मग त्यांनी एक वेगळा प्रयोग केला गेला. आता ज्यावेळी त्यांच्या मनामध्ये आलं की बाबा हे आपण बोर्डिंगपर्यंत सुरुवात केली, कारण शिक्षण त्या काळामध्ये सातारा आणि सांगली एकत्रित होते. जवळजवळ 11 तालुक्यामध्ये एकही हायस्कूल नव्हतं अशी परिस्थिती होती. अशावेळी पहिल्यांदा गावोगाव म्हणजे आणि महात्मा फुलेंच्या तर हंटर कमिशनच्या समोर जर म्हटलं तर 1882मध्ये 90% गावांच्यामध्ये प्रायमरी शाळाही नव्हत्या. अशा पद्धतीची एक परिस्थिती आणि जर साक्षरतेचं प्रमाण म्हणत असेल तर अवघं 7% होतं. अशा परिस्थितीमध्ये जर शिक्षण द्यायचं असेल तर आपण गावापर्यंत पोचलं पाहिजे आणि मग शाळा केली पाहिजे. आणि मग याच्यासाठी काय केलं पाहिजे तर याच्यासाठी आपल्याला एक सिल्वर ज्युबिली ट्रेनिंग स्कूल केलं पाहिजे. हे करत असताना मूळ कल्पना काय होते, फ्री अँड रेसिडेन्शियल 3 तास काम करायचं, त्या कामाच्या श्रमाच्या बदल्यामध्ये तुम्हाला शिक्षण मिळेल. आयतं शिक्षण मिळणार नाही, मोफत शिक्षण मिळणार नाही, फुकट शिक्षण मिळणार नाही, मी फी देऊन घेतो शिक्षण तसंही मिळणार नाही. म्हणून सुरुवात जी बोर्डिंगची केली ती फ्री अँड रेसिडेन्शियल. 1935 साली सिल्वर ज्युबिली ट्रेनिंग स्कूल, आत्ताचं जे आहे महात्मा फुले ट्रेनिंग स्कूल, हे सुद्धा काढलं फ्री अँड रेसिडेन्शियल. कारण पहिली गोष्ट कोणती होती की शिक्षकांची होती. बडोद्याच्या सयाजीराव गायकवाडांना सुद्धा त्यांच्या शाळांच्यामध्ये सवर्ण शिक्षक मिळाले नव्हते. महाराजांच्या म्हणजे अस्पृश्य समाजाच्या शाळांच्यासाठी सवर्ण शिक्षकसुद्धा मिळत नव्हते. म्हणून त्यांना वाटलं की पहिल्यांदा आहे. आणि याच जागेमध्ये स्वतः सयाजीराव गायकवाडे इथे सुद्धा इथं येऊन गेलेले होते. त्यांनीही रयत शिक्षण संस्थेला देणगी दिलेली होती. त्याच्यानंतर पहिलं मग त्यांनी नंतर जशी मुलांची संख्या वाढत गेली, नंतर एक महाराष्ट्र गव्हर्नमेंटकडे त्यांनी 1938 साली बाळासाहेब खेरांचं सरकार आलं होतं. त्यावेळी एक नवीन संकल्पना मांडली गेली की ज्या गावामध्ये शासकीय शाळा नसेल तेथे संस्था शाळा असेल. शासनानं फक्त शिक्षकांचा पगार द्यावा, बाकी संपूर्णपणे खर्च संस्था करेल. हा संस्था कसा खर्च करणार, एक शिक्षक देणार, त्या शिक्षकांना गावानं राहण्याची सोय करायची, जेवणाची सोय करायची, संस्थेनं फक्त बाकी शाळेला लागणारे व्यवस्था देणगीच्या माध्यमातून करायचे. त्यावेळी एवढी म्हणजे शिक्षणाच्याबद्दल अनास्था होती. एखाद्या गावात जायचं असेल तर पहिल्यांदा पाटलाला विचारायचं की शाळा काढू का, मग पाटील विचारणार या दारातून तुमची शाळा येईल का. जणू शाळा म्हणजे काही कपाट वगैरे काही अशीच कल्पना होती.
परत शाळेला कौल लावायचं. देवीनं जर उजवा कौल दिला तर शाळा काढायची. मग पहिल्यांदा त्या पुजाऱ्याला किंवा याला गाठायचं, त्याचा कौल पाडायचा, नंतर शाळा सुरू करायची. अशा पद्धतीनं अवघ्या 4 वर्षामध्ये त्यांनी जवळजवळ 578 शाळा या सातारा आणि सांगली जिल्ह्यामध्ये उभा केला. ही जसजशी मुलं शिकत आली त्याच्यानंतर सातारला 1940 साली सयाजीराव हायस्कूल उभं केलं. त्यावेळीसुद्धा फ्री अँड रेसिडेन्शियल होतं. प्रत्येक मुलाला 3 तास काम करायला लागलं होतं. त्याच्यानंतर अण्णांनी जसजशी मुलं वाढत गेली त्यांच्या शिक्षणाची सोय कुठं. मग पूर्वी ते शिक्षणाची सोय काही ठिकाणी ते कोल्हापूरला करायचे, काही ठिकाणी बेळगावला पाठवायचे, काही मुंबईला पाठवायचे, काही पुण्याला पाठवायचे, काही ॲग्रीजला पाठवायचे, असे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये पाठवलं. अण्णांनी फक्त आर्ट्सला पाठवलं नाही, अण्णांनी मुलं इंजिनिअरिंगला पाठवली, जर्मन भाषेमध्ये पाठवली, लेझर टेक्नॉलॉजीसाठी इंग्लंडला पाठवली, शिक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा पाठवली, लंडन ऑफ स्कूलला पाठवली. जवळजवळ 15 लोकांना त्यांनी स्वतःच्या खर्चाने परदेशी पाठवून वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ही मुलं येऊन रयत शिक्षण संस्थेची पुढची धुरा जर वाहिली असेल ते. आणि शिवाजीसुद्धा कॉलेज काढत असताना फ्री अँड रेसिडेन्शियल, खरं म्हणजे फ्री अँड रेसिडेन्शियल हा शब्द शिक्षण खात्याच्या कोणत्याही पुस्तकातच नाही. आणि त्यामुळे सुरुवातीला अडवणूक व्हायची की हा शब्द आमच्याकडे नाही तर आम्ही तुम्हाला परमिशन कशी देऊ. पण तरी अण्णांनी परमिशन आणली. आणि त्यांचा सगळ्यात स्वावलंबनावर विश्वास होता. जोपर्यंत तुम्ही स्वतःहून शिकत नाही, स्वतःहून काही काम करत नाही, त्यामुळे स्वतःच्या श्रमाची जोपर्यंत तुम्हाला किंमत येत नाही तोपर्यंत तुम्हाला शिक्षणाची वजन असणार नाही. फुकटची गोष्ट जी मिळणार आहे त्याला किंमत नसते तुम्हाला. आणि म्हणून त्या दृष्टीनं शिवाजी कॉलेज काढलं साताऱ्यामधलं. ते सुद्धा फ्री अँड रेसिडेन्शियल कॉलेज तुम्हाला सुरू केलं. आणि अण्णांच्या हयातीमध्ये संपूर्णपणे अनेक अडचणी आल्या. म्हणजे एक तर जवळचे पैसे तर सर्व काही संपलेलेच होते त्याच काळामध्ये. पण सुदैवाने या महाराष्ट्रानं म्हणा किंवा वेगवेगळ्या राजे रजवाड्यांनी सुद्धा त्या काळामध्ये खूप मोठ्या रयत शिक्षण संस्थेला मदत केली. अण्णांच्या हयातीमध्ये जवळजवळ संस्थेच्या 85 माध्यमिक शाळा होत्या, 578 व्हॉलंटरी शाळा होत्या. त्याच्यानंतर 3 कॉलेजेस अण्णांच्या हयातीमध्ये होती. आता कराडचं कॉलेज काढायचं म्हटल्यानंतर पैसे नव्हते, 50,000 रुपये घालायचे. पुण्याच्या मंडईमध्ये गेले, बाबा मला असं करायचं. आणि त्यावेळी मग त्यांनी टोटल मंडईतील त्या सगळ्या शेतकऱ्यांनी 1 दिवसाचं उत्पन्न संस्थेला दिलं, व्यापाऱ्यांनी आपले फायदा 1 दिवसाचा दिला, आडत्यांनी आडत 1 दिवसाची दिली, हमालांनी 1 दिवसाची हमाली दिली, आणखीन कॉर्पोरेशनच्या सगळ्या सेवकांनी 1 दिवसाचा पगार दिला. आणि एका दिवसामध्ये पैसे उभे राहिले. तसेच शिवाजी कॉलेजला पैसे नव्हते, आता काय करायचं. DP भोसले म्हणून तिथे मोठे खोक्याचे व्यापारी होते, त्यांनीच अण्णांच्या समोर खोकं ठेवलं, तुम्हाला पाहिजे तेवढे याच्यातून पैसे घ्या. ज्यावेळी एखादी गोष्ट अण्णांनी केली त्यावेळी बहुजन समाजाने त्यांना उत्स्फूर्तपणे असा एक मोठ्या पद्धतीनं तुम्हाला साथ दिली. आणि अण्णांचं ध्येय होतं तुम्हाला शिक्षण पाहिजे, स्वावलंबनाचं शिक्षण पाहिजे, आणि तुम्हाला काळाच्या गरजेप्रमाणे बदलणारं शिक्षण पाहिजे. एक व्हर्टिकल इंटिग्रेशन ज्याला म्हणतो तुम्हाला आपण, त्या पद्धतीनं सर्व जाती धर्माची मुलं एकत्रितच राहिली पाहिजेत, ही पहिली अट होती तुम्हाला. आजचं जे चित्र बघतो त्या चित्रावर त्या काळातलं चित्र जर बघितलं आपल्याला तर किती वेगळं वाटतं. याचं एक जिवंत प्रधानमंत्री खऱ्या अर्थाने जी भारतीय संस्कृती म्हणाल की जी अगदी वेदकालीन तुमच्या त्या काळातली जी सर्व जाती धर्माची म्हणजे पूर्ण संस्कृती नसलेली अशी जी संस्कृती होती ती परत एकदा अण्णांनी निर्माण करण्याचा त्या माध्यमातून प्रयत्न केला. अण्णांच्या पश्चामध्ये अण्णांनीच त्या मला एक प्रश्न असा विचारायचा आहे की शिवाजी कॉलेजच्या नामकरणासाठी एक शिवाजी कॉलेजच्या नामकरणासाठी एक खानदेशमधल्या जळगावच्या एका मारवाडी कुटुंबानं 2 लाख रुपयाची देणगी देऊ केली होती. पण अण्णांनी त्यांना म्हटलं एक वेळ मी माझ्या बापाचं नाव बदलेल पण शिवाजी महाराजांचं नाव मी बदलणार नाही तुम्हाला. आणि अण्णांच्या हातीमध्ये कोणतीही त्यांनी देणगी देऊन कोणत्याही शाळेचं नाव दिलं नाही किंवा स्वतःचं नावसुद्धा कोणत्याही शाखेला देऊन दिलं नाही. त्याच्यामुळे मी करत असताना मग त्यांनी माध्यमिक शाळा काढला, कॉलेजेस काढलं, BEd काढली. जशी गरज निर्माण झाली त्या पद्धतीनं अण्णांचं शिक्षण. आणि अण्णांच्या पश्चामध्ये मग अण्णांनीच तयार केलेली एक नवीन पिढी होती तुम्हाला. त्या पिढीनं हा सगळा संपूर्णपणे कारभार केला. या संस्थेच्या अण्णांच्या हयातीमध्ये 59 सालापर्यंत अण्णांची जिवंत असेपर्यंत अण्णांनी या पद्धतीचं शिक्षण केलं. आणि त्याच्या पद्धतीच्या नंतरचा भाग जो आहे तुम्हाला एक जसं बदलत गेला नवीन. मग त्याच्यामध्ये महाराष्ट्र स्वातंत्र्य प्राप्त झालं. स्वातंत्र्य प्राप्तानंतर
प्रायमरी एज्युकेशन हे शासनाची जबाबदारी घेतली. या सगळ्या शाळा परत केल्या अण्णांनी 578. हे जर आश्चर्य, आज एक जर शाळा कोणाला परत करायला सांगितली कोणी तयार होणार आहे का? त्या काळातली 578 शाळा उभ्या राहिलेल्या शासनाला ते सुद्धा त्या शिक्षकांना ट्रेन करून त्यांना सगळे बेनिफिट मिळावे असं ह्याच्यासाठी केलं. नंतर माध्यमिक शाळांचं तर जाळं मोठं उभं केलं. आज महाराष्ट्रामध्ये 15 जिल्ह्यामध्ये आणि कर्नाटकाच्या एका जिल्ह्यामध्ये आज रयत शिक्षण संस्था हे काम करते आहे. हे नुसतं शिक्षण नाही आहे तुम्हाला, ते क्वालिटीचं शिक्षण देण्याच्या दृष्टीनं आज रयत शिक्षण संस्थेच्या जवळजवळ 34 प्री प्रायमरी स्कूल्स आहेत, 42 प्रायमरी शाळा आहेत, 30 इंग्लिश मिडियमच्या शाळा आहेत, 544 हायस्कूल्स आहेत, 254 ज्युनियर कॉलेजेस आहेत, 42 महाविद्यालये आहेत. त्याच्यानंतर रयतची स्वतःची कर्मवीर बाळासाहेब पाटलांच्या नावाची एक युनिव्हर्सिटीसुद्धा उभी आहे, 90 हॉस्टेल्स आहेत, 3 ITI आहेत, 7 DED कॉलेजेस आहेत, 4.5 लाख विद्यार्थी आज शिकत आहेत, 14,000 हा शिक्षक आहेत, निम्म्यापेक्षा जास्त त्याच्यामध्ये आज मुली आहेत. एकंदर जवळजवळ 71 जातीचे वेगवेगळे शिक्षक आज संस्थेमध्ये काम करत आहात. आणि सगळ्यात आज म्हणजे ओपन कॅटेगरीपेक्षा रिझर्व्ह कॅटेगरीची मुलं आज जास्त आलेली आहेत. आणि आज हीच मुलं आज तुम्हाला मेरिटमध्ये ओपन एवढीच ताकदीनं आज उभी राहतात. म्हणजे तोच एक अण्णांच्या जो शिक्षणाचा जो बेनिफिट झाला बहुजन समाजाला. आणि हे शिक्षण देत असताना अण्णांनी फक्त स्वतःसाठी नाही आहे, मग विवेकानंदची स्थापना असू देत, मामासाहेब जगदाळेंची बार्शीची असू देत, पंजाबराव देशमुखांची अमरावतीची असू देत, डॉक्टर घोगरेंची धुळे असू देत, किंवा भाऊसाहेब हिरेंची मालेगावची संस्था असू देत, या सगळ्या संस्थांना अण्णांनी त्या काळामध्ये मार्गदर्शन केलं. मी जसं काम करू शकतो किंवा मी काही एकटा पुरणार नाही महाराष्ट्राला, आपणही त्या पद्धतीनं काम करा. आणि आज जे आहे महाराष्ट्राचं जे स्वरूप दिसतं आहे तुम्हाला, आणि बहुसंख्य तुम्हाला आमदार, खासदार, जिल्हा परिषद सदस्य असतील, हे असतील किंवा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आज जर बहुजन समाजातली मुलं हे पुढे आलेली दिसतात, हे केवळ हे अण्णांनी सुरू केलेलं आहे. त्याचं एक छोटंसं उदाहरण म्हणजे एक 98-89ला एक सहजपणे विचार आला मनामध्ये आमच्या की MPSCला मुलं आपली का नको. अर्थात त्यावेळी म्हणजे हा चेष्टेचाच विषय झाला होता, बहुजन समाजातील मुलांनी MPSC कशी होऊ शकते. पण आज स्वप्न साकार झालेलं आहे. शिवाजी कॉलेजच्या एका शाखेमधनं आज जवळजवळ 750 मुलं MPSCला सिलेक्ट झालेलं आहे आणि त्याच्या शेजारच्या कॉलेजमध्ये 400 मुलं सिलेक्ट झालेली आहेत. म्हणजे बहुजन समाजाची मुलंसुद्धा तुम्हाला त्या लेवलपर्यंत येऊन जातात. तुम्हाला आज जवळजवळ 550 PhDs आज आमच्याकडे काम करत आहेत. 3 मोठी सायन्स सेंटर फॉर इन्व्हेन्शन इन्क्युबेशन केलेले आहेत. त्याच्यानंतर आम्ही परत सेक्शन 8 खाली 3 कंपन्या काढलेल्या आहेत की मुलांच्यासाठी एखाद्या एक चांगल्या कल्पनेपासून कंपनी फॉर्म करण्यापर्यंत सगळं अंडर वन रूफ तुम्हाला त्याच्यामध्ये आलेला पाहिजे. पुढचा काळ बदलतो आहे, काळाच्या प्रमाणे तुम्ही बदललंच पाहिजे. आणि म्हणून रयत शिक्षण संस्थेनं या सगळ्या गोष्टीमध्ये आपण एक गुरुकुल सिस्टीम उभी केली. आपण त्याच्यामध्ये ग्रामीण भागातील शिक्षकांची जर अवस्था बघितली तर मग त्याच्याबरोबर जर करायचं असेल तर पहिली गोष्ट कोणती पाहिजे की मुलगा हा शिक्षणाच्या वातावरणात आला पाहिजे. आणि त्यासाठी सकाळी 2 तास जादा आणि संध्याकाळी 1 तास जादा ही शिक्षण पद्धती आता आणली पाहिजे. आता नवीन NEP आलेला आहे. NEPच्या रिलेटेड आपल्याला कोणत्या गोष्टी आहेत, तर पहिली गोष्ट इंग्रजी, जगाची भाषा आहे, पैशाची भाषा आहे, ज्ञानाची भाषा आहे, सगळ्याची ही भाषा आहे तुम्हाला. त्यामुळे इंग्रजी कमीत कमी बोलता आलं पाहिजे. दुसरं भाग आहे स्पर्धात्मक. स्पर्धेखेरीज तुम्ही जगू शकणार नाही. मग स्पर्धात्मक योगामध्ये कसं आहे, मग RTS, NTS, NMS, ऑलिम्पियाड, JEE, NEET, UPSC या सगळ्या मुलांची तयारी कॅच देम फ्रॉम 6वीपासून तयार व्हायला पाहिजे. याच मुलांना नेक्स्ट जनरेशन आर्टिफिशियल इंटेलिजन्स, रोबोटिक, क्लाउड कॉम्प्युटिंग, ब्लॉकचेन, IoT वगैरे पुढचं जग आहे. 2030चं जग, 35चं जग, 40चं जग, 50चं जग. आज जो बालवाडीतला मुलगा आहे तो 50 साली बाहेर पडणार आहे. त्यावेळचं जग असेल, त्याला लागणारी स्किल्स कोणती असणार आहे, स्किल, रिस्किल, अपस्किल, मल्टीस्किल या पद्धतीचं आहे. विज्ञानाखेरीज पर्याय नाही तुम्हाला. मल्टीडिसिप्लिनरी तुम्हाला आहे. एकाच विषयाचं ज्ञान करून चालणार नाही तुम्हाला. सर्व विषय एकत्रित आणले पाहिजे. आणि जे काही चेंजेस जे सगळे येत आहेत नवीन, राजीव गांधी सायन्स अँड इनोव्हेशन सेंटर एक आपण उभं केलं. जवळजवळ आता आमच्या 7 कॉलेजेस आज ॲटॉनॉमस कॉलेज झालेले आहेत. जवळजवळ 25 ते 30 एक कॉलेज आमची NAACला A ग्रेड आलेली आहे तुम्हाला. जे क्वालिटीमध्ये सुद्धा कुठं आपण कमी नाही. आणि आजसुद्धा जागतिक दर्जाच्यामध्ये आज कॉम्पिटिशनला जर मुलगा उभा करायचा असेल किंवा मुलांना जर उभं राहायचं असेल तर त्याची सुरुवात ही तुमची 6वीपासूनच केली पाहिजे.
आणि त्याच्यासाठी आज रयत शिक्षण संस्थेचा पुढचा जो मोठा प्लॅन जो असणार आहे तुम्हाला कॅच देव्यम 6वीपासून ते PG, आज रयतच्या नावावर 118 पेटंट आहेत. आपण कधी विचार करू शकलो नव्हतं की असं काही होऊ शकतं, पण आज आहेत. म्हणजे सातत्य होत गेले. अनेकांनी वेगवेगळ्या छोट्या मोठ्या सुद्धा संशोधनाच्या प्रक्रिया केलेल्या आहेत. स्किल्ससाठी अनेक मोठमोठ्या इंडस्ट्रीजवर आपण टाईप केलं आहे. टाटा टेक्नॉलॉजी सिंगापूर आहे, सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्क आहे, BVG ग्रुप आहे, ICICI बँक आहे, महिंद्र प्राईड आहेत, मुथा ग्रुप्स आहेत, कूपर इंजिनिअरिंग आहे. अशा वेगवेगळ्या इंडस्ट्रीबरोबर सुद्धा आपण टाईप करून उद्या ज्या काही त्यांच्याबरोबर ज्या गरजा असतील त्याच्याप्रमाणे हा वागण्याचा पण आहे. आणि खऱ्या अर्थाने अण्णांनी जे स्वप्न बघितलं होतं त्यांनी त्यांच्या हयातीत 15 जणांना परदेशी पाठवलं. ही जी होती मग त्याच्यामध्ये लेदर टेक्नॉलॉजीमधला सुद्धा मुलगा होता. त्याच्यानंतर बॅरिस्टर बायवान आणि बॅरिस्टर PG पाटील त्यांना बॅरिस्टर करण्यासाठी पाठवलं. शामराव चव्हाण आणि BK पाटलांना लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सला पाठवलं होतं. सोपटणकर, आतार उन्नने यांना एज्युकेशनमध्ये तुम्हाला पाठवलं होतं. त्यांनी हे विषयसुद्धा निवडले. या मुलांचं करिअरसुद्धा अण्णांनी घडवत असताना वेगळ्या पद्धतीने घडवलं. तू ॲग्री घ्यायचं आहे, मला एक ॲग्री पाहिजे. तू वकील व्हायचं आहे, मला लॉ कॉलेज काढायचं आहे. तू इंजिनिअरिंगला जा, मला उद्या इंजिनिअरिंग कॉलेज काढायचं आहे. तू असे वेगवेगळ्या विषयाची जी लागणार आहे, उद्या मला काय लागणार, त्यांनी स्वप्न बघितली होती त्या काळामध्ये. ज्या काळजी ते म्हणत होते माझं म्हणजे छत्रपती शिवाजी कॉलेजच्या नावाने मी आर्ट्स कॉलेज काढणार आहे. 1928 साली त्यावेळी रयत शिक्षण संस्थेचं बोर्डिंग होतं. अकबर द ग्रेट म्हणून मी सायन्स कॉलेज काढणार आहे. महाजी शिंदेंच्या नावाने मी BPEd कॉलेज काढणार आहे. हे त्यावेळी काहीही नसताना ही जी स्वप्न आहेत, माझी मुलं ही आमदार होतील, खासदार होतील, नामदार होतील, जजेस होतील, आणि ह्या सगळ्या गोष्टी आज सत्यतेमध्ये आलेल्या आहेत. खऱ्या अर्थानं अण्णांचं स्वप्न म्हटलं तरी ते आज साध्य झालं आहे म्हटलं तरी चालेल. पण याच्या पुढची सुद्धा लढाई खूप मोठी आहे. तुम्हाला ही खूप मोठी लढाई आहे. त्या सर्वायवल फास्टेस्ट अँड फिटेस्ट, ज्यांची जगण्याची ताकद आहे तेवढेच फक्त जगतील. आणि ह्या बदलामध्ये सुद्धा, आणि हा बदल सगळ्यात मोठा येणार आहे तो शिक्षण क्षेत्रामध्ये येणार आहे तुम्हाला. आणि पुढच्या पिढीची जी गरज आहे ती निर्माण करण्याचं काम आज रयत शिक्षण संस्थेनं ऑलरेडी हातामध्ये हे घेतलेलं आहे. आणि पुढच्या काही काळामध्ये ते आपल्याला दृश्य स्वरूपामध्ये महाराष्ट्र शासनाचे जसजसे प्रोग्राम याच्या रिलेटेड होतील त्या पद्धतीचे हे प्रोग्राम आपल्यासमोर येतील. आणि अण्णांनी जे बघितलेलं स्वप्न ते आणखीन काही चांगल्या पद्धतीनं पुढची पिढीसुद्धा तेवढ्याच ताकदीने निश्चितपणे पुढे नेईल अशी आम्हाला 100% खात्री आहे. थोडंसं रुक. बोला. रयत शिक्षण संस्थेमध्ये अण्णांची गाडी म्हणून प्रसिद्ध झालेली, विद्यार्थ्यांनी देणगी दिलेली ही गाडी रयतचं वटवृक्ष म्हणून खूप काम केलेलं आहे. अण्णांनी यातनं खेडोखेडी फिरून झोळी धरून यातनं गरीब विद्यार्थ्यांचा जीर्णोद्धार करून ही संस्थेत आधारस्तंभ बनलेली ही गाडी 22/2/1948 मॉडेलची गाडी आहे. आज मी त्याला ही गाडी आधुनिकांपेक्षा अति उत्कृष्ट आहे. झिंकचा पत्रा आहे, अजून सडलेली नाही आहे. 6 सिलेंडर इंजन आहे, पेट्रोल आहे. अण्णांच्या कारकिर्दीत लिटर नव्हतं, गॅलन होतं. 13 आणि गॅलन पेट्रोल मिळत होतं. त्यामुळे या गाडीला ॲव्हरेज 7 ते 8 किलोमीटर मिळत आहे.
तुम्ही या गाडीचं किती वर्षापासून मी रयत शिक्षण संस्थेचा विद्यार्थी आहे, लेबर स्कीमचा. बरं. 2013मध्ये मोठ्या साहेबांनी, शरद पवार साहेबांनी ही गाडी 125वी जयंती करायची आहे म्हणून निर्णय घेतल्यावर ही गाडी, तिथे एक फाकड्या आहे, ही गाडीचं काम केलेलं, ही गाडी काढा. 2013मध्ये ही 40 वर्षे मी माझ्या जवानीत उभी केलेली गाडी तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं, अण्णांच्या आशीर्वादानं हे इंजन स्टार्ट करून मी 2013मध्ये 125व्या जयंतीला सातारच्या प्रभात फेरीत फिरलो. रयत शिक्षण संस्थेचे सौ लक्ष्मीबाई पाटील वसतिगृह, मी अधीक्षिका शिंदे SS बोलते. या वसतिगृहाची स्थापना 1942 साली झालेली आहे. विद्यार्थिनींच्यासाठी कर्मवीर अण्णांनी मुलींच्यासाठी वसतिगृह हे स्थापन केलेलं आहे आणि या वसतिगृहामध्ये आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील 25 विद्यार्थिनी राहण्याची व्यवस्था आहे आणि 42 मागासवर्गीय विद्यार्थिनी या समाजकल्याणच्या माध्यमातून या वसतिगृहाकडे प्रवेश घेतात. अशा या विद्यार्थिनींची इथं निवासाची सोय आणि भोजन आणि व्यवस्था असं इथं नियोजन केलेलं आहे. याचा खर्च कसा असतो? समाजकल्याणचे जे 42 विद्यार्थिनी त्यासाठी समाजकल्याण विभागाकडनं भोजनासाठी अनुदान मिळतं आणि आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे जे विद्यार्थिनी आहेत त्याच्यासाठी रयत शिक्षण संस्था हे माध्यम आहे, त्या माध्यमातून संस्था सगळा खर्च करते या विद्यार्थ्यांचा. रयत शिक्षण संस्थेचे कार्य एव्हाना घराघरात पोचलेले होते. रयत शिक्षण संस्थेचं कार्य बघता, कर्मवीर अण्णांचं कार्य बघता ह्या संस्थेला देणग्याचा येणारा असंच एकदा एक जळगावचा बडा व्यापारी कर्मवीर अण्णांच्या भेटीला आला. हातात 2 लाखाची देणगी होती आणि तो अण्णांना म्हणाला की हे जे कॉलेजचं नाव आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव जे या कॉलेजला दिलेलं आहे, ह्याचं नाव बदला आणि माझ्या घरातील एका व्यक्तीचं नाव द्या. तर त्या काळात कर्मवीर अण्णांनी याच एका बडा व्यापाऱ्याला जे उत्तर दिलं हे ऐकण्यासारखं आहे आणि आत्ताच्या काळातील जे शिक्षण महर्षी आहेत त्यांच्या डोळ्यात अंजन घालणारे आहे. मी भारत सुभाष बळे, राहणार निमगाव मायंबा, तालुका शिरूर, कासार, जिल्हा बीड. सध्या मी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी काढलेल्या कमावा शिका योजनेत शिकतो. या योजनेत 4 तास काम असतं कॉलेजनंतर. सकाळी 7:30 ते 11:30 कॉलेज असतं, नंतरनं 2 ते 6 काम असतं. यामध्ये गरीब विद्यार्थ्यांसाठी राबवलेली ही योजना आहे. कसं काय तुला तर मोठ्यापणी काय व्हायचं आणि तू का करतोय, इथं का आला, कशासाठी आला ते सांग. मला भविष्यात देशाची सेवा करायची, आर्मी ऑफिसर व्हायचं आहे म्हणून माझी घरची परिस्थिती एवढी चांगली नाही की ते मला प्रायव्हेट कॉलेजमध्ये ॲडमिशन देतील, त्याच्यामुळं मी ह्या कॉलेजमध्ये आलो आहे. बरं, ह्या कॉलेजमध्ये आल्यामुळे तुला काय वाटलं की बाबा इतर कॉलेजमध्ये डोनेशन द्यावं लागलं असतं, सगळं दिलं असतं, पण इथं तुला काहीच खर्च नाही आहे, तू कमवतोय आणि तोच खर्च त्याबद्दल काय वाटतं ते सांग. ही कमाई शिका चांगली, त्याच्या बदल्यात म्हणजे कामाच्या बदल्यात आम्हाला सगळं फ्री असतं, मोफत असतं. राहणं, खाणं, पिणं प्लस कॉलेजची फी बी सगळं असतं. त्याच्यावरती परत आमचे MPSCचे ताससुद्धा घेतात. माझं नाव प्रज्वल संतोष विभूते. मी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी योजना काढलेली कमावा शिका योजनेत मी शिकतो 11वी आणि कमावा शिका योजना चांगली आहे. तुझं गाव कुठलं, तू इथं का आलास, तुझी घरची परिस्थिती काय ते सांग. माझं गाव इचलकरंजी, कोल्हापूर. माझी परिस्थिती लय बिकट आहे म्हणून इथं मी आलेलो आहे शिकायला. चांगलं भविष्यात काहीतरी व्हावं म्हणून इथे शिकतोय. मोठ्यापणी काय व्हायचं तुला? मोठ्यापणी मला पोलीस व्हायचं आहे, आर्मीत जायचं आहे, देशाची सेवा करायची आहे. आणि इचलकरंजीच्या भागामध्ये जिथं कॉलेज वगैरे आहे ती प्रायव्हेट आहेत, तिथं काही डोनेशन वगैरे मागितलं होतं म्हणून का ते जमलं नाही म्हणून इथं आलास, याच्याबद्दल ते सांग. तिथे मला जमत नाही, अभ्यास तेन होत नाही म्हणून इथं अभ्यास तेन होतो चांगला. इथं काम 4 तास काम असतं मस्त आणि जेवण खायला प्यायला चांगलं असतं. बरं,
आणि अभ्यास त्यांनी चालतो नीट. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या नावाचं त्यांनी सुरुवात केलेली संस्था, त्यांच्याबद्दल तू काय सांगशील? त्यांनी चांगली योजना केली आणि गोरगरीब पोरांना चांगली सोय केली आणि त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. माझे नाव सागर बाळासुमे, तालुका मंगळवेढा, जिल्हा सोलापूर. मला इथे येण्याचा माझ्या आत्याच्या मुलाने सांगितलं, कारण की तो इथे राहून गेला आहे, तो मोठा झाला आहे, तो आता भरती पूर्ण झाला आहे. त्याच्यामुळे त्याने सांगितलं चांगले, स्वतः गरिबांसाठी चांगली, खूप चांगली, जातो तर राहतो. तुझ्या घरची परिस्थिती कशी आहे, काय आहे, घरची इथं बदल तुला काय काय दिसतो ते सांग. घरची परिस्थिती बिकट आहे, त्याच्यामुळे घरच्यांनी म्हटले तू जा, म्हटले 2 वर्ष काढ म्हटले इथं. आता तू इथं काय काय करतोस ते सांग. इथे बागेत काम करतो 4 तास. आणि शिक्षण? शिक्षण 11वी. नाही, शिक्षणाचं कसं करतोस मग बाकीचं सगळं? बाकी सगळं ते संध्याकाळी रूमवर सकाळी 2 तास असते ना, अभ्यास करतो, संध्याकाळी 9 ते 10 पर्यंत करतो. आणि इथली कामं करताना आवड कशाची? इथे काम करताना खूप आवड येते, कारण की काम चांगलं असते, सर खवळत नाहीत, काय बोलत नाहीत. कर्मवीर भाऊराव पाटलांनी समाजातल्या गरीब मुलांसाठी कमवावं त्याबद्दल काय सांग? त्यांनी ती कमाई शिकाय योजना ही गरीब मुलासाठी चालू केली आणि ती कमाई शिकाय योजना खूप भारी आहे. बोला. मी नरेश पवार, अण्णा निर्यात सिंग संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्थापन केलेल्या या कमावया शिकाय योजनेचाच विद्यार्थी आहे. या योजनेमध्ये मी 7 वर्ष काम केलेलं आहे. या योजनेच्या माध्यमातून माझं महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केलं. माझी घरची परिस्थिती बेताची असल्यामुळं मला महाविद्यालयीन शिक्षणासाठी या योजनेचा खूप मोठा मोलाचं सहकार्य लाभलं. या योजनेच्या माध्यमातून मी आज इथंपर्यंत पोहोचू शकलो आहे आणि आज संस्था प्रशासनामध्ये मी सेवा करण्याचं काम करतो. या योजनेच्या माध्यमातून हजारो विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आज आपल्याला काम करताना दिसतात. या योजनेच्या मध्ये आता कालानुरूप बदल होत गेलेले दिसतात. या योजनेमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यार्थ्यांच्या कौशल्याला वाव देण्याचं काम या योजनेतून करण्यात येत आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेला सामोरं जाण्यासाठी या योजनेच्या माध्यमातून त्यांना त्याच्यासाठी अतिरिक्त मार्गदर्शन देखील या योजनेच्या माध्यमातून केले जात असलेलं आपल्याला दिसून येत आहे. त्याचबरोबर या योजनेतून वर्षातून एक ड्रेस विद्यार्थ्यांना दिला जातो. त्याचबरोबर जी महाविद्यालयाची काही शैक्षणिक फी असेल, ग्रंथालयासाठी असणारी काही पाठ्यपुस्तकं आहेत ग्रंथालयाच्या माध्यमातून पुरवली जाणारी, त्याचीच जी काही शुल्क आहे ते या योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पुरवलं जातं. त्यामुळं विद्यार्थ्यांना त्यांचं महाविद्यालयीन शिक्षण घेणं या माध्यमातून सुखकर झालेलं आपल्याला दिसून येतं.